पु. ल. व्यासपीठ, महाराष्ट्र टुडे न्यूज. वैद्यकीय उपचारांकरिता जिल्हा प्रशासन व पोलीस दलाच्या समन्वयाने जीएमसी रुग्णालय नागपूर येथे स्थलांतर. सविस्तर वृत्त असे आहे की धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना घडली होती. दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटेच्या सुमारास सदर घटना घडल्यानंतर वसतिगृहातील काही मुलींना त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालय धानोरा व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार करण्याकरता दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान 3 विद्यार्थिनी मृत पावल्या असून इतर 3 विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू होते. सर्पदंश इतर 3 विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यावरून जिल्हा प्रशासन व गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयाने सदर विद्यार्थिनीचे नागपूर येथील जीएमसी रुग्णालय येथे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने स्थलांतर करण्यात आले आहे. सदर विद्यार्थिनीवर नागपूर येथील सर्व सुविधांनी सज्ज अशा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. विद्यार्थिनीच्या उपचारात विलंब न होता तिला आवश्यक ती मदत मिळावी यासाठी आरोग्य विभाग व संबंधित विभागांसोबत समन्वय साधून तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या घटना टाळण्यासाठी सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी आवश्यक ती काळजी घेऊन विशेष खबरदारी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करून वेळेत उपचार मिळवावेत.